आज आपण भोगीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. एका भांड्यामध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता, कांदा, टमॅटो चांगलं परतून घ्या. हे चांगलं मिश्रण एकजीव करून घ्या आणि भाजून घ्या. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या. या भाजीसाठी बारीक चिरलेला गाजर, घेवड्याची शेंग, चाकवतची भाजी, पावटा, लसणाची पात, वांग्याचे मोठे मोठे केलेले तुकडे, पावटा आणि ओला हरभरा. आता आणि शेंगदाणे घ्यायचे आहेत. आता हे कच्चे शेंगदाणे आपण एक शिट्टी करून घेतलेले आहेत. आता ह्यामध्ये सुरुवातीला आपण एका तव्यामध्ये हे पावटा जे आहे ते आपण जरा थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि हरभरा पण भाजून घ्या. आता ह्यासाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तीळ, खोबरं, कांदा, लसूण, आले आणि टोमॅटो हे आणि थोडेसे जिरे टाकून हे वाटण करून घ्या. आता या वाटण केलेलं या मिश्रणमध्ये टाकून घ्या आणि हे छान सर्व भाजून घ्या. आता हे सर्व भाजल्यानंतर त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्या आणि याच्यामध्ये हे सर्व भाज्या टाकून द्या. यामध्ये सुरुवातीला आपण पावटा टाकून घ्यायचा आहे, ओला हरभरा आणि बाकीचे सर्व जिन्नस आहेत ते सर्व टाकून घ्या. आता हे चांगलं एकजीव मिक्स करून घ्या आणि छान हलवत राहा. आता यामध्ये आपल्या घरामध्ये असणारी चटणी टाकून घ्या. हळद, तिखट, मीठ आणि थोडीशी साखर चवीला येण्यासाठी. यामध्ये आपण आता गरम पाणी टाकणार आहोत, ज्यामुळे याचा कट अजिबात जाणार नाही. गरम पाणी टाकल्यामुळे भाजी छान शिजते आणि एकजीव होते. तयार आहे आपली संक्रांतीची भोगीची भाजी. तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा.